इथे खाली कुंड आहे। आता आपण जाऊ कुंडामध्ये। नमस्कार, मी वैभव दिवान, वेलकम टू माय चॅनल। सो आज 16 मे 2024 माझ्या मिसेसचा म्हणजे सीमाचा वाढदिवस आणि वाढदिवस आम्ही आज थोडासा वेगळा साजरा करणार आहे आणि त्यासाठी आम्ही गजानन महाराजांनी जिथे 12 वर्ष तप केला त्यांची तपोभूमी टाकेत म्हणजे घोटीपासून जवळपास 8 ते 10 किलोमीटर आहे, तिथे जाणार आहे आणि तिथेच पुढे सर्व तीर्थ टाकेत म्हणून जिथे कुंभमेळाही भरतो तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि गजानन महाराजांनी जिथे तप केला ते खूप सुंदर ठिकाण आहे मित्रांनो। गजानन महाराजांनी जिथे तप केला ती खूप अशी सुंदर तपोभूमी आहे, तिथे म्हणजे असं बोलण्यालाही अलाउड नाही आहे। तर आता आपण तिथे जाऊयाच, दाखवतो तुम्हाला। खूप छान आणि सुंदर निसर्गरम्य असं ठिकाण आहे। तर चलो मित्रांनो जाऊया आपण। नाशिक पासून साधारणतः 45 किलोमीटर आहे ते। तो चलो 11:30 वाजले, जास्त उशीरही नको व्हायला। चलो। आपली कार कालच सर्व्हिसिंग करून आणली, 4थी सर्व्हिसिंग होती आणि मस्त आज चकाचक दिसते। चला, जास्त उशीर नको करायला। आपण तपोभूमीत पोहोचलोय मित्रांनो। तुम्ही समोर बघू शकता सुंदर असं लोकेशन। आणि गजानन महाराजांनी इथे 12 वर्ष तप केला होता, त्यामुळे इथे एवढी शांतता आहे। आणि इथे म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यावर या गेट मधून समोर जर दिसत असेल ना तुम्हाला, इथून एंट्री केल्यावर आहे ना बोलण्याला अलाउड नाही। तर मला व्हिडिओ घेता आला तर मी घेणार आहे आणि शक्यतो बोलता तर येणार नाही आपल्याला। तर बघूया आता। आणि इथे अशी 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि इकडे 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि समोर गेट आहे आणि अशा सुंदर अशा व्हॅलीमध्ये मधोमध असं हे महाराजांची तपोभूमी।
चला आपण आता आत जाऊया. साधना तपोभूमीचे गांभीर्य, मौन व शांतता ठेवून राखावे ही विनंती. मी बोललो होतो ना मित्रांनो, तुम्हाला इथं बोलण्याला आहे ना अलाउड नाही. आता ह्या गेटमधून आपण जर एंट्री केली ना आतमध्ये तर आपल्याला मौन पाळायला लागेल. जोपर्यंत आपण ह्या गेटच्या बाहेर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला मौन पाळायला लागेल. आणि आजची आपली उत्सव मूर्ती सीमा सेल्फी काढताना श्लोक बरोबर. चला आत गेल्यावर बोलता नाही येणार. गेटमधून एंट्री करताना मित्रांनो इथेच असं छोटंसं काउंटर बनवलेलं आहे. इथून जेवणाचे पास नक्की घेऊन जा. तर इथे अशा प्रकारचे पासेस आहे. आणि याचे चार्जेस काय असतात सर? काही चार्जेस नाही याचे. सो इथून असे पासेस जेवणासाठी नक्की घ्या. आणि चला आता आपण आत एंट्री करू. आणि आत आता आपल्याला मौन पाळायला लागेल. सो मला बोलता येणार नाही, ठीक आहे. मी नंतर एडिट करून व्हॉइस टाकून देईल तुमच्यासाठी. चलो तर आत आपण जाऊया. जय गजानन. सो मित्रांनो आपण आतमध्ये दर्शन करून आलो आणि जेवणही केलं प्रसादालयामध्ये. तर जेवण छान होतं. आणि पावसाचंही आता आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे एकदम सुंदर अशी व्हॅली दिसते. बघा आजूबाजूला काय छान लोकेशन आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला काही व्हिडिओ घेता आला नाही. बाहेर तर चला आता आपण जाऊया कवनाईला. आणि सर्व तीर्थ टाकेत इथे कुंभमेळा भरतो, तिथे जाऊया आणि बघूया तिथं कसं. आणि साईडला इथे ना लहान मुलं करवंद विकत आहे. चला आपण त्यांच्याकडून करवंद घेऊया. कितीला आहे बेटा? याला तुमच्या इथे काय बोलतात हे मला नक्की कमेंट्स करून सांगा मित्रांनो. आमच्या इथे तर याला करवंद म्हणतात. हे रानमेवा एक टाईप फळ आहे, आंबट गोड असतं. तुमच्या इथे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो मित्रांनो आपण आलोय कवनाई येथे आणि बघू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला सुंदर असा परिसर. इकडे आपले हनुमान ध्यानमुद्रेत आहे. आणि मित्रांनो हे जे दिसतंय हे कुंड, इथं 12 वर्षांनी इथे सुद्धा कुंभमेळा भरतो. कपिलधारा तीर्थ असे नाव या कुंडाचं. समोर बघा इथून पाणी पडतं कुंडामध्ये. ते सुद्धा 12 वर्षांनी इथं कुंभमेळा भरत असतो. मंदिर पण आहे वरती, आपण जाऊया. अगोदर आपण हनुमानाचं दर्शन घेऊ. हनुमान आहे आपलं. इथे कुंडामध्ये हातपाय धुवू आपण, मग मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया.
समोर जे दिसतंय ना ते मुख्य मंदिर आहे कवनाईचं आणि इकडे असे कुंभमेळ्याचे फोटो त्यांनी असे लावलेले का लोकांना जेणेकरून माहिती व्हावी का इथेही कुंभमेळा 12 वर्षातून एकदा भरतो. आता हा मला वाटतं सिंहस्थ कुंभमेळा 2003चा आहे. 3 नंतर 15ला झाला होता ना. इकडे या साईडला असे छायाचित्र 15-16 आहे बघा. इकडे 15-16ला जो कुंभमेळा झाला होता त्याची छायाचित्रे लावलेली आहे. आणि हे मंदिरात एंट्री करताना असे 2 हत्ती आपलं स्वागत करतात. आणि इथे पण खाली पाण्याचा कुंड आहे, त्याच्यामध्ये मासे आणि कासव आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसणार नाही बहुतेक. आणि हे मंदिर आणि इकडे छोटी छोटी अशी हनुमान, राम, सीता अशी छोटी छोटी मंदिर आहे. चला आपण आत मंदिरात जाऊया. हे मंदिर इकडं दोन्ही साईडला, एका साईडला गरुड आणि एका साईडला हनुमान आणि मध्ये प्रभू श्रीरामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण. आणि मित्रांनो इथे ना ह्या तीर्थक्षेत्राची माहिती दिलेली आहे. प्राचीन येते साधारणतः 11,000 वर्ष असं प्राचीन हे स्थान. तर पुश करून तुम्ही ही माहिती वाचू शकता. आणि असं खूप असा छान 1 डे ट्रिप करायला नाशिकपासून एकदम 40 ते 45 किलोमीटर असं लोकेशन आहे मित्रांनो याचं. आणि पावसाळ्यात तर खूप मजा आहे या साईडला. इथूनच तुम्हाला धबधबे वगैरे भरपूर जवळजवळ असे डेस्टिनेशन आहे. हा बॅक साईडने एक रस्ता, मागच्या वेळेस मी या रस्त्याने आलो होतो आणि पण आता यावेळेस गाडी तिकडे पार्क केली, सो तिकडून इकडे आलो. इथे खाली कुंड आहे. आता आपण जाऊ कुंडामध्ये. हे असं कुंड आहे इथे. मित्रांनो तुम्हाला आणि इकडे अशी छोटी छोटी मंदिर आहे. महादेवाचं मंदिर, दुर्गा मातेचं मंदिर. मी जे आत्ता कुंड दाखवलं ना त्या कुंडामध्ये 2015 मध्ये जो कुंभमेळा झाला होता तेव्हाची गर्दी बघा मित्रांनो.